आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। सोलापुर लोकसभा चुनाव प्रचार के लिए बीते गुरुवार 21 मार्च 2024 को एमएलए परिणीति शिंदे सरकोली गांव गई थी, जहां कुछ लोग उन्हें एक मराठा लाख मराठा का नारा देकर मराठा आरक्षण की मांग को लेकर विरोध किया। इस बीच उन लोगों और एमएलए परिणीति शिंदे के बीच बहस हुई, जहां जैसे तैसा मामला रफा दफा कर एमएलए परिणीति शिंदे निकल गई और पत्रकारों से बात करते हुए कहा था कि वे कोई मराठा आंदोलनकारी नहीं हैं बल्कि भाजपा के कार्यकर्ता थे। इस बात से नाराज होकर भाजपा कार्यकर्ताओं ने इनका विरोध किया है। काँग्रेसच्या लोकसभेच्या उमेदवार परिणीती शिंदे यांनी सरकुली येथे काल भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवरती आरोप करून त्यांनी राजकीय स्टंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। या घटनेचा मी पहिल्या प्रथम निषेध करतो, कारण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अत्यंत सुसंस्कृत आहेत। देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब यांचं काम संपूर्ण जनतेला माहित आहे आणि जनता त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिलेली आहे। आणि परिणीतीताई शिंदे यांचा वडिलांचा गृहमंत्री असताना पराभव झालेला होता, त्यांच्या आईंचा पराभव झालेला आहे आणि काहीतरी कार्यकर्ते नाहीत, कोण त्यांच्यासोबत नेते नाहीत, त्यामुळे एक त्यांनी भारावून जाऊन हा राजकीय स्टंट आणि सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु जनता त्यांच्या नादी लागणार नाही, कारण त्यांच्या सोलापूर जिल्हा हा त्यांच्या शिंदे कुटुंबाचा सातबारा नाही, कारण वडील होते, आई झाल्यानंतर मुलगी, अशा प्रकारचा सातबारा नव्हे। जनता ठरवेल तो उमेदवार असेल। परिणीतीताई शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला, हे अगोदर सिद्ध करावं आणि जर त्यांच्या गाडीवरती हल्ला केला असेल तर तशा प्रकारचा गुन्हा त्यांनी पोलीस स्टेशनला दाखल करावा। मराठा आंदोलन करताना बऱ्याच ठिकाणी त्यांना अडवलं, त्यांचं म्हणणं आहे आम्हाला जर अडवलं, गावबंदी केली तर भाजपचं राजकारण उघडं पाडायची संधी मिळणार आहे, असाही त्यांचा आरोप होत आहे। नाही, मराठा आंदोलक असो, धनगर समाज आंदोलक असो, ओबीसी आंदोलक असो, या परिणीतीताई शिंदे यांचे वडील सुशील कुमार शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी या बाबत कधी वक्तव्य केलं नाही। परिणीतीताई शिंदे यांनी या तिन्ही समाजाच्या प्रश्नाबाबत कधी वक्तव्य केलेलं नाही, त्यामुळे या परिणीतीताई शिंदे यांना ते आंदोलक काय मागत होते की तुम्ही आम्हाला समाजाबद्दल बोललेला एखादा व्हिडिओ द्या, आणि ह्यांनी राजकीय स्टंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। यांना प्रत्येक गावामध्ये हे आंदोलक आता मागणारच आहेत, तुम्ही समाजासाठी काय केलंय त्याचा व्हिडिओ द्यायला पाहिजे ना त्यांनी। परिणीतीताई शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीच्या पक्षाची माफी मागावी, अन्यथा परिणीतीताई शिंदे यांना फिरणं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मुश्किल करतील।